अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा धक्का, धनंजय मुंडेंचा भाजपात प्रवेश. बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याच्या मार्गावर आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांतता आहे, पण ही शांतता वादळाआधीची आहे का, हा प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय वर्तुळात विचारला जातोय. एकेकाळी जिल्ह्यात ज्यांचा शब्द अंतिम मानला जायचा, ज्यांच्या एका फोनवर निर्णय बदलायचे, ज्यांच्या एका दौऱ्यावर संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण हलायचं, तेच धनंजय मुंडे आज मात्र परळीपुरतेच मर्यादित राहिले आहेत का, अशी चर्चा उघडपणे सुरू आहे. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. नगरपालिका निवडणुका झाल्या, जिल्हाभर प्रचार दौरे झाले, अजितदादा पवार ठिकठिकाणी सभा घेत होते. मात्र त्या व्यासपीठांवर धनंजय मुंडेंची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली नाही. हा केवळ योगायोग होता का, की काहीतरी वेगळंच शिजत आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे सत्तेत असूनही स्थान नाही. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंना जे स्थान मिळायला हवं होतं ते त्यांना दिलं जात नाही, असा आरोप त्यांचे समर्थक उघडपणे करत आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर पक्षाकडून त्यांच्याशी वागणूक बदलली, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये खोलवर रुजलेली दिसते. विशेष म्हणजे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता तरी मुंडेंना संधी मिळेल अशी अपेक्षा समर्थकांमध्ये होती, पण ती अपेक्षा फोल ठरली. धनंजय मुंडेंनी एका जाहीर कार्यक्रमात माझ्यावर काहीतरी जबाबदारी सोपवा असं अप्रत्यक्षपणे सांगूनही पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हा दुर्लक्षाचा संदेश फक्त मुंडेंपर्यंतच मर्यादित राहिला नाही, तो त्यांच्या संपूर्ण समर्थक वर्गांपर्यंत पोहोचला. आणि यात त्यांच्याच पक्षातील आमदार विरोधात आहे का? तर हो, या सगळ्यात पडणारी भर म्हणजे राष्ट्रवादीतील काही आमदारांनी धनंजय मुंडे विरोधात उघड भूमिका घेणं. कारण हे आरोप विरोधकांकडून आले असते तर कदाचित वेगळं चित्र असतं, पण जेव्हा पक्षातीलच लोक स्वतःच्याच नेत्यावर टीका करतात तेव्हा जखम खोलवर जाते. सोशल मीडियावर समर्थकांची अस्वस्थता वारंवार दिसून आली. नेतृत्वाची कोंडी केली जाते, सत्ता असूनही अपमान सहन करावा लागतोय, असे सूर स्पष्टपणे उमटले. याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. अजितदादा पवारांनी सलग 2 वेळा बीड जिल्ह्याचा दौरा रद्द केला. हा काही योगायोग नसू शकतो, तर एक संकेतच असावा, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. कारण राजकीय सूत्रांच्या मते पक्षातीलच एक मोठा नेता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे हे दौरे रद्द झाल्याची चर्चा होत आहे. तर तो नेता कोण असू शकतो, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे, पण उत्तर सध्या कुणी उघडपणे देत नाही. पण बोट मात्र एकाच दिशेने जाते, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. या सगळ्या चर्चांना खऱ्या अर्थाने पेटवलं धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्याने. नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट त्यांनी घेतली. या भेटीचं कारण परळी मतदारसंघातील विकास कामं असं सांगण्यात आलं, पण राजकारणात प्रत्येक भेटीचा अर्थ वेगळा असतो, फक्त सांगितलेल्या शब्दांपुरता नसतो. विशेष म्हणजे त्याच दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही दिल्लीत होते. मात्र मुंडे दिल्लीला आहेत याची मला माहिती नव्हती, असं उत्तर त्यांनी दिलं. मग तुम्ही म्हणाल, या सगळ्यात भाजप प्रवेशाची चर्चा का वाढते? तर या सगळ्या घटनांचा धागा एकत्र जोडला की एक चित्र स्पष्ट दिसायला लागतं. पक्षाकडून दुर्लक्ष, मंत्रीपद नाकारलं जाणं, पक्षातीलच टीका, समर्थकांमधील असंतोष, दिल्लीची भेट आणि अजितदादांचे रद्द झालेले दौरे, या सगळ्यातून धनंजय मुंडे भाजपाच्या वाटेवर आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो. जर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर तो फटका फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही. आक्रमक नेतृत्व, अभ्यासू चेहरा आणि एक मोठा ओबीसी आधार, हे सगळं सोबत घेऊन जर ते भाजपामध्ये गेले तर राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. आज धनंजय मुंडेंचा भाजप प्रवेश अधिकृतपणे कुणी जाहीर केलेला नाही, पण राजकारणात निर्णय जाहीर होण्याआधी संकेत स्पष्ट मिळायला लागतात. आणि सध्या बीड जिल्ह्यातले संकेत शांत नाहीत, ते जोरात ओरडत आहेत. हा केवळ दबावाचा डाव आहे का, की खरंच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे? उत्तर लवकरच आपल्या समोर येईल. तोपर्यंत बीडचं राजकारण तापलेलं राहणार. मुंडेंच्या भाजपमधील प्रवेशाबाबत तुम्हाला काय वाटतंय, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे.
दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.